नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, संक्रांतीला कशी करावी सुगडाची पूजा याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया माहिती. महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती दिवशी तिळगुळ वाटणे, पतंग उडवणे यासोबतच महिला सुगडाची पूजा करतात. संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वांना माहीत आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा या दिवशी करतात. पण त्यांना सुगड का म्हणतात? सुगड हा शब्द खरे तर अपभ्रंश होऊन आला आहे. सुघट या शब्दाचा हा अपभ्रंश आहे. सुघट म्हणजे सुघटित असा घड. या घड्यात शेतात भरलेले नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते. धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोर आणि तिळगुळ हे साहित्य भरलं जातं. कशी केली जाते सुगडाची पूजा? सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंगावर मांडून त्यावर केली जाते. पाटाभोवती छान रांगोळी काढली जाते. पाटावर तांबड्या रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे. त्यावर सुगड मांडावे. सुगड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओलं करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे. हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोर, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या लोंब्या हे सर्व साहित्य सुगडामध्ये घालावे. काही ठिकाणी विशेषतः कोकणात काळ्या सुगडावर लाल सुगड पालते ठेवण्याची पद्धत आहे. अन्यत्र मोठी सुगड खाली त्यावर लाल सुगड ठेवून दोन्हीत वाण भरतात. सुगडावर अक्षदा, फूल, हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करतात. तिळाचे लाडू आणि हलव्याचे नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी सुगड दान करण्याचीही पद्धत आहे. आपापसातील भांडण, हेवे दावे, नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी मकर संक्रांतीचा सण आपणास देतो. काही ठिकाणी ही सुगड महिलांनंतर 5 जणींना वाण म्हणून देतात. नवरीचा वौसा म्हणजे काय? नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण अतिशय खास असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हळव्याचे दागिने घातले जातात. या परंपरेनुसार 5 वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजे कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणिसर वाण म्हणून देतात. तर कोकणात नवरीचा वौसा भरला जातो. पहिला वौसा हा 5 किंवा 25चा असतो. 5चा वौसा म्हणजे त्यात 5 पाण्याची विडे, 5 सुपारी, 5 खारी, 5 वेलची, 5 लवंग, 5 हळकुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे किंवा वाट्या असे असतात. तर 25च्या वौशामध्ये हे साहित्य 25 असतात. पहिली संक्रांत ही माहेरी असते. त्यामुळे हा वौसा तुम्ही आई, काकी, सासू, नणंद, मामी किंवा वहिनी यांपैकी कोणालाही घेऊ शकता. वौसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात. सुगडी पूजनाचे धार्मिक महत्व हे आहे की हा दिवस सकारात्मकतेचा आणि समृद्धीला प्रोत्साहन देतो. मकर संक्रांतीला सूर्याच्या उत्तर नारायणाची सुरुवात होते, ज्यामुळे जीवनातील अंधकार नष्ट होतो आणि प्रकाशाची सुरुवात होते. या दिवशी सुगडी पूजनामुळे घरातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आनंद व सुख येते. मकर संक्रांती हा दिवस केवळ धार्मिकतेचा नाही तर एकतेचा, प्रेमाचा आणि सौहार्दाचा सण आहे. यावेळी एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या, गोड गोड बोला अशी शुभेच्छा दिली जाते. त्यामुळे आपल्या नात्यातील भांडण आणि मतभेद कमी होतात. घरात सुखसमृद्धी येते, नात्यामधील कटुता दूर होते आणि स्त्रियांच्या सौभाग्यासाठी ही पूजा महत्वाची मानली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो, ज्याला उत्तरायण म्हणतात. हे दिवस शुभ मानले जातात आणि नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी उत्तम असतात. हा सण कापणीच्या हंगामाशी जोडलेला आहे, जे शेतीत आलेल्या समृद्धीचे प्रतीक आहे. तीळ आणि गुळ खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते, जे हिवाळ्यासाठी आवश्यक आहे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या म्हणीतून नात्यातील गोडवा टिकवण्याचा संदेश दिला जातो. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे सुगड ही पूजली जाते. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.